नमस्कार. मी हसन शेख, हे इंग्लिश हायस्कूल ज्युनियर कॉलेज कसबा संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या आधीच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाचा थोडक्यात परिचय करून घेतलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, 11वीत आल्यानंतर हा अर्थशास्त्र आपण अभ्यासलेला होताच. त्याचबरोबर आता 12वीत सुद्धा आपल्याला या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण काल एकूण अनुक्रमणिका पाहिली, त्या अनुक्रमणिकेमध्ये दिलेले एकूण 10 जे प्रकरणं होते, त्या 10 प्रकरणाचा आपणास सखोलतेने अभ्यास करावयाचा आहे. आजच्या या पहिल्या प्रकरणामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय पाहणार आहोत. आजच्या या भाग क्रमांक 1 मध्ये आपण सर्वसामान्यरित्या अभ्यास करत असताना या अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणामध्ये जाण्यापूर्वी किंवा पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी थोडंसं आपणास आठवून पाहावयाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर ऐकता त्यावेळेस तुमच्या समोर तुमचं पुस्तक म्हणजे जे टेक्स्टबुक आहे तो ओपन असलं पाहिजे. कारण काही वेळेस माझ्या ज्या व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये जे काही मी स्लाइड्स टाकलेले आहेत ते थोड्याशा फेंट दिसू शकतात किंवा ब्लँड दिसू शकतात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी तास चालू असताना किंवा हा व्हिडिओ पाहत असताना आपापलं पुस्तक जे आहे 12वीचं अर्थशास्त्राचं जे बुक आहे ते ओपन करून ठेवावं. म्हणजे त्यातली संकल्पना तुम्हाला पडदिशी कळेल आणि जिथं आवश्यकता वाटते तिथं तुम्ही त्या पुस्तकामध्ये पेन्सिलने अंडरलाईन करून घ्यावी, जी मी इथं नमूद करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीच्या वर्गामध्ये विविध अर्थतज्ञांनी दिलेल्या व्याख्यांचा अभ्यास केला. यात डॉक्टर मार्शल, प्राध्यापक पिगो, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक केन्स, अशा अनेक अर्थशास्त्रज्ञांचा आपण त्यांच्या व्याख्यांचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास हा मागील वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. यावर्षी आपण जो अभ्यास पाहणार आहोत त्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही अर्थशास्त्राचा सखोलतेने अभ्यास करणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्र हे एक शास्त्र म्हणूनच अभ्यास केलं जायचं. म्हणजेच कौटिल्य असतील, ज्यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी ज्यांनी 1770 मध्ये संपत्ती वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामुळेच सर्वसामान्यरित्या अर्थशास्त्राला शास्त्र हे पद बहाल झालेलं होतं. म्हणून हे पुस्तक सर्वसामान्यरित्या अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी लिहिलेलं होतं. म्हणून ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. अर्थशास्त्र हा अभ्यास करत असताना कालांतराने त्याच्यामध्ये विविध विभाग पाडण्यात आले. म्हणजेच थोडक्यात अर्थशास्त्राच्या शाखा ह्या निघाल्या. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा या अर्थशास्त्रामध्ये काही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा प्रमुख 2 शाखा केलेल्या दिसून येतात. अशा या शाखांचा अभ्यास करत असताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा जो घटक दिलेला आहे याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो
हा शब्द मुळात मायक्रो हा शब्द मुळात ग्रीक भाषेतील मायक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजेच इंग्रजीमधला मायक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मायक्रोज या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचाच अर्थ लहान, लहानात लहान भाग, एकक, युनिट आपण असं म्हणतो. अशा पद्धतीने हा एकूण लहान घटकाचा दशलक्षावा भाग ही संज्ञा सुद्धा त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो. त्याच पद्धतीने स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आपणास दिसून येते. आता स्थूल अर्थशास्त्राचा विचार केल्यानंतर आपण बोलू शकतो की स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आता मॅक्रो हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस या शब्दापासून तयार झालेला आहे. या शब्दाचा वापर 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी केलेला आहे. त्यांच्या मते अर्थशास्त्राच्या सर्वसामान्य 2 शाखा झाल्या. एक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि दुसरी समग्रलक्षी अर्थशास्त्र, याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला सर्वसामान्य पाहत असताना मायक्रो इकॉनॉमिक्स आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्राला समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. तर या दोन्ही शाखांचा आपणास स्वतंत्र अभ्यास करावायचा आहे. आपणास माहीत आहे, काल आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय, त्याच्यानंतर उपभोक्त्याचे विश्लेषण म्हणजेच उपयोगिता विश्लेषण, मागणीचा विश्लेषण, मागणीच्या लवचिकतेचे विश्लेषण, पुरवठा विश्लेषण आणि बाजारपेठेचे प्रकार, हा जो घटक आहे तो आपणास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासावायचा आहे. आणि त्यानंतर आपण पाहिला निर्देशांक असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, वित्तीय बाजार असेल, भाग बाजार असेल, ह्या ज्या संकल्पना दिलेल्या आहेत ह्या सार्वजनिक वित्तीय व्यवहाराच्या वगैरे त्या सर्व समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आहेत. थोडक्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास आपणास सखोलतेने करावायचा आहे. म्हणून प्रथमतः आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या घटकाचा विचार करणार आहोत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या घटकाचा विचार करायच्या पूर्वी आपणास हे माहीत आहे का बघावायचं आहे. म्हणजे ह्या अर्थतज्ञाविषयी आपणास माहिती मिळवायची आहे. रॅग्नर अँटन किटल फ्रिश हे यांचा जो कालावधी होता तो 1895 ते 1973 हे नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्रज्ञाचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबल स्मृती पुरस्कार जॉन टिम्बे जेन सोबत प्राप्त झाला. ते अर्थमितीशास्त्राचे जनक होते. अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याच्या सहाय्याने करण्यात आलेला होता. या अर्थमितीमध्ये विश्लेषणासाठी जो उपयोग करण्यात आला याच्यामध्ये या गणितीय शास्त्रामध्ये अर्थशास्त्र हे एक अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे आपणास दिसून येते. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आणि समग्र अर्थशास्त्राच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या रॅग्नर फ्रिश, प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी जी मांडलेली संकल्पना होती त्याच्यामध्ये वैयक्तिक संकल्पना म्हणजे वैयक्तिक उद्योग, वैयक्तिक उत्पादन, वैयक्तिक उपभोग, वैयक्तिक वेतन ह्या सर्व घटकाच्या ह्याच्यात त्यांची संकल्पना आली. त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हटलं गेलं आणि त्यांनी मांडलेली समग्रलक्षी अर्थशास्त्राच्याच अभ्यासाला
स्थूल अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. समग्र म्हणजे संपूर्ण देशाचं एकूण घटक असं आपणास सांगता येईल. ह्या दोन्ही संकल्पना स्वतंत्र व्याख्येच्या साहाय्याने आपण अभ्यासू शकतो. ते पुढे आपण अभ्यासणार आहोत. त्या पुढील प्रमाणे आपण त्याचा विचार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपल्याला या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांची ऐतिहासिक वाटचाल बघावयाची आहे. आपण पाहतो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हा पारंपरिक दृष्टिकोन आहे. बघा, पण सर्वात प्रथमतः अर्थशास्त्राचा विचार करत असताना मी तुम्हाला पूर्वीही सांगितलेलं आहे, अर्थशास्त्राचा उगम तसा फार पूर्वी झालेला आहे. कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलं आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला अर्थमिती कशी असते, अर्थव्यवस्थापन कसं असतं, या सर्व गोष्टीचा विचार त्याच्यामध्ये केला गेला. परंतु त्या कालामध्ये अर्थशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो होता, एक सर्वसामान्य राज्य चालवण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्या राज्याचा कारभार व्यवस्थित चालण्यासाठी अर्थशास्त्र असा पाहिला होता. पण त्यावेळेस त्याला शास्त्र असं म्हटलं जायचं नाही. पण पुढे चालून अर्थशास्त्राला शास्त्र म्हटलं जावं यासाठी खूप अर्थशास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यात सर्वात अव्वल नाव घ्यावं लागेल ते म्हणजे ॲडम स्मिथ. याआधीही आपण उल्लेख केलेला आहे. राष्ट्राची संपत्ती, वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी 1770 मध्ये लिहिला आणि खऱ्या अर्थाने अर्थशास्त्राला शास्त्र हे पद बहाल झालं. तेव्हापासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्र अशा बऱ्याचशा संकल्पना एकत्रित मांडल्या गेल्या. परंतु खरा सुरुवातीचा कालावधी जो होता त्यात सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा जास्तीत जास्त वापर केला जायला लागला. म्हणून सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. हे विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात केला गेला. यात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादी अर्थशास्त्रज्ञ त्याच्यामध्ये होते. या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या नंतरचा कालावधी आला तो म्हणजे नवसनातनवादी अर्थशास्त्र. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रालाच जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यात सर्वात प्रथम नाव घेतलं जातं ते म्हणजे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केलेले जे काही योगदान आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली म्हणून त्यांनी केलेले काम हे अत्यंत महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येते. प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित केला. इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्राध्यापक पिगू, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएलेसन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचे योगदान घातले. परंतु खऱ्या अर्थाने सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विकास पुढे करण्याचं कार्य हे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी केलेलं आपणास दिसून येतं. म्हणून पुढील जो काही भाग आहे किंवा अर्थशास्त्र हा घटक आहे तो डॉक्टर नवसनातन अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर मार्शल यांचं नाव हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्यास दिसून येतो. जवळजवळ सर्वसामान्यपणे 1930 पर्यंत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचंच राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं अर्थव्यवस्थेवर जगाच्या. यानंतर आपणास पुढील घटक बघायचा आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. काय म्हणले बघा, स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. आता स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलेलं आहे. आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार करत असताना यात समग्र घटकाचा विचार केलेला आहे. समग्र म्हणजे संपूर्ण घटक, टोटल, ॲग्रिगेट आपण असं म्हणतो ना त्याला, म्हणून त्याला संपूर्ण एकूण असा घटकही म्हणलेला आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीच्या अगोदरच अर्थशास्त्रामध्ये हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. 16व्या
आणि 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी राष्ट्रीय संपत्ती आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले होते. यात स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना वापरलेल्या आढळून येतात. 18व्या शतकात सुद्धा निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा म्हणजेच फ्रेंच विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करत असताना ह्या स्थूल अर्थशास्त्राचा विचार केलेला दिसून येतो. खरं पाहायला गेलं तर व्यापारवादी विचारवंत हे सर्वसामान्यपणे ब्रिटिश होते की जे व्यापारासाठी प्रसिद्ध होते जगामध्ये, आणि जे निसर्गवादी विचारवंत म्हणून ज्यांना संबोधलं जायचं त्यामध्ये फ्रेंच विचारवंतांचा समावेश झालेला आपणास दिसून येतो. तर अशा पद्धतीने या फ्रेंच विचारवंतांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला ज्या शिफारशी केल्या व धोरणे सुचवली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक J.S. मिल यांनी सुद्धा काय की आपल्या सिद्धांतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्राची संपत्ती याचा विचार केलेला आहे. परंतु त्यांचे समग्रलक्षी विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्रित केलेले दिसते. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगतात राज्यच केलेले होते. जागतिक महामंदीनंतर मात्र फार मोठा परिणाम झाला. जगातील अर्थव्यवस्था कोलमडली गेली. याच्यातून जागतिक अर्थव्यवस्थेला कोणीतरी वर काढावं अशी आशा या अर्थतज्ञाकडून होत होती. अशा या अर्थशास्त्रज्ञांची मदत जगाच्या अर्थव्यवस्थेला लागून पडलेली होती. कारण अशा स्थितीमध्ये देशाची अर्थव्यवस्था, जगाची अर्थव्यवस्था ही विकसित होणे गरजेचे होते. यासाठी असा कोणीतरी पुढे आलं पाहिजे की जेणेकरून देशाच्या, जगाच्या अर्थव्यवस्थेला वाचवलं पाहिजे. म्हणून अशा जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स हे अर्थशास्त्राचा उगम झाला. यांना आधुनिक अर्थशास्त्रज्ञ असं म्हटलं जातं. लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांचे पैसा, व्याज, रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध जो पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झाले. लॉर्ड केन्स यांनी आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केले. त्यामुळे समग्रलक्षी विश्लेषणाच्या विकासाचे श्रेय हे सर्वसामान्यतः लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त या आधुनिक अर्थशास्त्रज्ञामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये माल्थस, विक्सेल, वॉलरा, त्याच्यानंतर अरविंद फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा फार मोठ्या पद्धतीने मोलाचे योगदान केलेले आपणास दिसून येते. त्यानंतर या अर्थशास्त्रामध्ये पुढे चालून देशाची अर्थव्यवस्था ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या दोन्हीही घटकाशी संबंधित असल्याने दोन्हीचाही अभ्यास करणे तितपत महत्त्वाचे झाले. म्हणून 1930च्या नंतर मात्र म्हणजेच 1936 मध्ये प्रकाशित झालेल्या या लॉर्ड केन्स यांच्या ग्रंथानंतर मात्र देशामध्ये अर्थव्यवस्थेच्या समग्रलक्षी संकल्पनेला जास्तीत जास्त वाव मिळाला. कारण 1930 नंतर म्हणजे जागतिक महामंदीनंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे जगाच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी, औद्योगिक विकासासाठी किंवा कृषीविषयक विकासासाठी काय झालं तर थोडंसं कमी वाटू लागलं. म्हणून पुढे चालून 1936च्या नंतर मात्र देशामध्ये, जगामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. म्हणून अशा पद्धतीने हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र या दोन्ही शाखांची ऐतिहासिक वाटचाल आपणास पाहता येते. अशा पद्धतीने आपण या घटकाचा विचार केलेला आहे. यानंतर आपणास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व, त्याच पद्धतीने समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय,
याची व्याख्या, वैशिष्ट्ये, अर्थ आणि त्याचे सर्वसामान्य व्यापारामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये होणारे महत्त्व याचाही आपणास अभ्यास करावयाचा आहे. अशा रीतीने आजच्या या भागामध्ये आपण अर्थशास्त्राच्या असलेल्या 2 शाखा, त्यात सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, आणि ह्या दोन्ही अर्थशास्त्राच्या शाखांचा ऐतिहासिक इतिहास आपण इथं पाहिलेला आहे. यानंतरच्या भागामध्ये आपण पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.